नमस्कार मंडळी, शुभ दुपार. 3 वाजलेत. रखरखता ऊन आहे आणि आपण जरा चाललो आहे आता संगमेश्वरला. टोपी आहे, थोडं बरं वाटतं आहे. जाताना थोडीशी वाट लागणारच आहे. ॲक्च्युली थोडीशी शॉपिंग आहे, कारण आता शिमगा म्हटलं तर थोडीफार शॉपिंग आलीच. कारण आता पालखीत बसून देव आपल्या घरी येणार आहेत, तर थोडंफार सामान आणायचं आहे आणि बाकीचे काय छोट्या मोठ्या गोष्टी. तर चला, बंटी आहे सोबत, निघूया. रामाचं दुकान परत एकदा भरलं आहे. संदेश आला आहे खाऊ घेऊन. प्रसाद तमाशा घरचे. चला पटापट जाऊन येऊ. बरेच जण आहेत रे आज, कोण कोण नवीन नवीन आले आहेत चेहरे. चला, संगमेश्वरला पोचलेला आहे. भयंकर ऊन आणि गरम हवा सगळं पार करून संगमेश्वरला आलेला आहे. घसा सुकला होता, आल्याला पाणी प्यायलेलं. आणि हा इकडे संगमेश्वर बसस्थानक. बऱ्यापैकी गर्दी आहे अजून. म्हणजे 4 वाजलेच. 4 वाजले. आपली गाडी गेली असेल. आमची इथे 2:15ची गाडी आहे. 2:30-3 पर्यंत जाते. इकडे कुठेतरी गाडी लागले. ही कोणती गाडी आहे? कातोडी गाडी लागले. आणि इकडे हा मोठा प्रॉब्लेम आहे संगमेश्वर डेपोच्या इथे. सध्या ट्रॅफिक भयंकर असतं. ब्रिज जेव्हा होईल तेव्हा होईल. मेपर्यंत ब्रिज होण्याचे चान्सेस आहेत. बघूया, तोपर्यंत हे ट्रॅफिकचा सामना सहन करायला लागणारच आहे. तिकडे पण लागतो, ब्रिजच्या पलीकडे पण आणि ब्रिजच्या अलीकडे पण. आडवा झाला आहे. तर इकडे गाड्यांच्या मोठ्या मोठ्या रांगा लागल्यात. हा इकडे जो ब्रिज आहे, ह्या ब्रिजनं थोडा प्रॉब्लेम होतो, छोटासा आहे. इकडे गेलात की रत्नागिरी, गोवा, सिंधुदुर्ग, आणि इकडून हा रोड आला मुंबईकडून. बऱ्याच वेळा तुम्ही हा एरिया बघता. तर आपण चाललो आहे खाली कोंबडी गलीमध्ये. ₹300 हार आहे. पालखीसाठी हार, मोठा हार. हा इकडे 350. 350 मध्ये ॲड काय केली नाही? गुलाबाची फुलं तर आहेत. हारापासूनच सुरुवात करू. हार घेऊ आणि मग पुढे जाऊया. बारीक हार नाही आहेत लावले. आणि हा घेऊ. हा घे. मार्केटमध्ये इकडे बांधकाम सुरू आहे. ते फुलवाले इथेच असायचे समोर, ते आता इकडे ऑपोजिट साईडला असतात. इकडे या बाजूला 10-15 मिनटामध्ये बॅग भरते. हां, भरते ते भरते. खाली झाला तिथे. हां, पॉकेट पण खाली झालं. चला, सण म्हटलं की तो खर्च आलाच. ताई पण घरी आली असेल. 3:30 वाजता येणार होत्या संगमेश्वरला, कारण जामनगरने ते बसले होते सकाळी. पाटलेला रस्त्यात रिक्षा मिळेल कृष्णादाची, पण ते रिक्षा मिळाली नाही. तर मला वाटतं काहीतरी चुकमुक झाली किंवा पाठीपुढे झाली असेल गाडी. तर ते आता घरी जाऊनच भेटतील. नाही, पुढे भेटेल. पुढे पासोडा घ्यायचा. पासोडा आणि पंचा. हे पण घ्यायला यार. हाय, पंचा आहे. विचारून तर पासोडे पण आहेत. चला, सामान घेऊन झालं आहे. जाता जाता जरा इकडे मासे बघूया. ते कोंबडी गलीमध्ये आलात ना खाली की ताजे ताजे मासे मिळतात. नदीतले काढलेले मळू मासे तर ताजेच आणले नाहीत. फक्त खरब्याच आहेत. हे कितीला लावले आहेत? लाट मारा तुम्ही. 250 सांगितले. तुम्ही सोनं करा. बुधवार आम्ही नाही. बुधवार आमची पालखी आहे. पावल्या सोनं करा. खरब्या. कशा दिल्या तो खरब्या? द्या
सगळे येणार हां सगळे किती दिले हो? सगळे 500 सांगतोय 500 500 देऊ. किती द्याल बघा मग मी पायात दुकानात येतो परत आणतो चालेल. थांबा जरा. काय मासे संपलं? संपले मासे? काय आहे? पाहिजे टोल आहे, हां छोटे सुरमई आहेत, बांगडा आहे आणि पाकडा आहे, मोठा टोल पण आहे, तांबूशी हे आहे. करले आहे काय? या कडलीचं वाटतं काय काय होय नाही काय पाहिजे? मासे पाहिजेत ना तर मळूचे मासे खरब्या वगैरे ताजे ताजे मिळतात. एकदम नदीतले काढून आणतात. इकडं कोंबडी गलीत मिळून जातात. तर आपण आज काही घेतले नाही. घरी चिकन पण आहे. आणि चला ताई घरी पोचले नाही अजून. काय माहिती एकदा फोन करून बघतो. गाडी उशिरा झाली असेल. कसं आहे? 30ला. ओके चालेल. देवाला हार द्या छोटेवाले 2 द्या. छोटे असतात ते हां छोटे एकदम देवाला पाहिजे घरचे 10, 15, 20 वाले काय असतील ते द्या. चला शॉपिंग करून परत वर आलेला आहे. गाडी निघाली चालकेवाडी. अशा मोठ्या मोठ्या गाड्या येतात ना तेव्हा जास्त ट्रॅफिक होतं. हव्यामधनं ना चला देवरुख रोडला जाऊया. मालपला भेटूया आणि उमेश असेल तर उमेशला पण भेटू आणि मग निघूया. संध्याकाळचे 4:45 वाजलेत. 4 वाजता आपण आलो. पाऊण तासामध्ये बऱ्यापैकी शॉपिंग आवरलेली आहे. देवरुख रोडलाच आहे ना मालपचं पण दुकान आहे. मालप पण आपला मित्र आहे. आणि पुढे महाराष्ट्र वडापाव सेंटर तो पण आपला मित्र वर्गमित्रसुद्धा. इकडे मालप ॲक्वा म्हणून तुम्हाला थंड पाणी पण मिळून जाईल. गरमी जाम आहे रे. खतरनाक आहे. आईतच असतो काय दुकान सांभाळायला? हां मालप ॲक्वा आणि मालप इलेक्ट्रॉनिक्स इथे आहे. इकडे उमेश शेठ. नमस्कार. काय करताय? वडापाव आहे? हां चला वडे पार्सल करा. मग घरी जाता जाता आहे ना इकडे पूर्ण हे नलावडे कुटुंब आणि घोरपडे. तर ॲक्च्युली वडापावसाठी थांबलेलो. इथे रामदास भाऊ वडापाव सेंटर आहे. तर जस्ट थांबलो तर यांची गाडी पण इथून वरून मला वाटतं भैरीभावानी मंदिरात दर्शन घेऊन आल्यात. तर थांबले आवर्जून. गप्पा गोष्टी बऱ्याच झाल्या. जाता आता म्हटलं एकदा ब्लॉगमध्ये घेतो. व्हिडिओ आवडतात का? हो हो खूप आवडतं. मी खूप बघते व्हिडिओ. होय ना. तुमचे व्हिडिओ मला भरपूर आवडतात. माझा नातू पण बोलतो आई खूप व्हिडिओ बघते त्यांचे. तर बरोबर. आणि मी आताच तुमची आठवण काढली आणि भेट झाली. असा विषय चालू होता. अविनाश कोकणकर तेवढाच झालं. म्हणजे आम्ही ते कसं तुम्हाला भेटलो ना तर तुमचं नाव काढून आम्हाला म्हणजे आम्ही भले मुंबईला पण तुम्हाला भेटलं आम्हाला म्हणजे ब्लॉग मध्ये असं वाटतं की आम्ही कोकणाची 48 भले वर्षातून आम्ही गावाला रोज भेटत असतो पण आज समोरासमोर भेटलो. समोरासमोर भेटल्यामुळे खूप. आणि नेमकं आमचं हे गाडी थांबली आणि तुम्ही जाताना एक स्लाइटली दिसली. मी बोलली भाऊच आहेत. मी उतरते. मी बोलली गाडीतून कोणी उतरायचं नाही पण तुम्हाला बघून धावत पण तुम्हीच आहे. खूप बरं वाटलं. म्हणजे प्रसन्न झालं आम्हाला वाटलं. थँक्यू. हे सगळं प्रेम आहे तुमचं. अविनाश कोकणकर साहेब म्हणजे साहेब यासाठी बोलतो की अरे साहेब नाही तुमच्यातलाच मी एक आहे. कोकणामध्ये ना आपल्यासारखी लोक पाहिजेत. कोकणाचा विकास ॲक्च्युली हे राजकारणी लोक करतात असं मी बोलेन. पण खरा विकास तुमच्यामुळे होतो. का तुम्ही जे ब्लॉग टाकतात आम्ही बघतो आम्हाला आवड होतं. पण आम्हाला पण असं वाटतं की कोकणात यायलाच पाहिजे. कोकणात आपला माणूस आहे. राईट. आणि धन्यवाद तुमचा. अरे खूप बस आभारी बस आहे. काय नाही बरं वाटलं खूप. खूप बरं वाटलं. खूप थँक्यू. भेटू काहीतरी. अवनीला सांगा. हो चालेल. सगळ्यांना आठवण सांगा. आम्ही तुमची फॅमिली भेटली आम्हाला. होय जातोय. कालच अवने आले सांगतो. परत भेटू. चला. परत आलो ना आम्ही हो. की आम्ही फोन करणार. वरती निवळीत या कधी आला त्या पट्ट्याला तर आता होळीला मी असतो इथे. ओके ठीक आहे. चला. भाऊ काळजी घ्या. असे दिसत असे ब्लॉग चांगले टाकत आणि आमच्या जोडला अटॅच आम्ही म्हणजे ब्लॉग नवीन आलेच पाहिजे की नाही. येतील असतो. रेग्युलर असण्याचा प्रयत्न असतो. कधी कधी कमी जास्त होतात. तुमचं कसं ते थोडं सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. ये ना तू. असं आहे. ये ना तू अरे मित्र ये ना.
बंटीला पण खास ओळखतात. म्हणजे लाजतो थोडा म्हणजे आमच्या त्यांच्यातलाच आहे. खूप लाजतो असा. चालेल चालेल. बंटी. आता कुठे मग कर्जवात जात आहे की कर्जत जातो आणि मग परत घरी रिटर्न. घरी रिटर्न? ओके. कारभारला त्यांच्याकडे आज आहे स्टे. हा चालेल त्यांच्याकडे चालेल. स्टे करणार आणि मग उद्या तेच दोन बरं दिवसासाठी. चला भेटू. खूप छान वाटलं. लवकरच भेटू. आम्हाला तुम्हाला बघून खूप छान वाटलं. आणि अरे. की आम्हाला वाटलं आमचा माणूस आम्हाला पटकन भेटला इथे. नाव काढल्यावर मला समोर भेटलं. म्हणजे आपलं कोकण किती म्हणजे हे आहे म्हणजे काय बोलतात ते Attachment आहे. Attachment आहे. म्हणजे पोचतं मनापासून एकमेक आपल्या माणसांचं. Right. ठीक आहे चला भेटूया परत. फॅन मोठी फॅन होय ना. खूप मोठी फॅन. नाही खूप बरं वाटलं मला पण ऐकून. चला ठीक आहे थँक्यू. हा, चला घरी आठवण द्या सगळ्यांना. होय होय होय. जेव्हा येऊन आता तेव्हा फोन करून नक्की तुमच्याकडे एक दिवस भेटायला येऊ मी. आवर्जून या. आवाज चला चला मंडळी संध्याकाळचे 6:30 वाजलेत. 3 वाजता आपण गेलो होतो खाली. ऊन भरपूर होतं. आता काय सनसेटचं टायमिंग आहे आणि मगाशी पणसवण्यामध्ये पण वडापावसाठी थांबलो. तर मग तिथे भेटगाठ झाली आपली सबस्क्रायबर फॅमिली. सण असला ना की बऱ्याच जणांशी भेटीगाठी होते. तर एक आपुलकीचं कुटुंब नलावडे फॅमिली कर्जोव्यामधील, तर त्यांच्याशी पण भेट झाली. तर आता आलो आहे घरी. वजन आहे भरपूर. हे बघा बहिणी पण मगाशी दोघी पण आलेत. आता घर पूर्ण भरलेलं असेल. आणि या बाजूला बघताय सनसेट. संध्याकाळची वेळ आहे. मस्त वातावरण झालं आहे. तिकडे आवाज येत असेल तर तुम्हाला खेळे आणि पालखी आज आसतवाडीमध्ये आले म्हणजे उद्या आपल्याकडे येईल. चला घरी आलो आहे आणि हां प्रवास कसा झाला मग? छान एकदम. आणि गाडी एकदम खाली होती. खाली होती ना. एकदम छान. ही गाडी चांगली आहे म्हणजे रविवारचं वगैरे रविवार सोमवारचं यायला चांगलं एकदम टाइम टू टाइम सोडलं. हां टाईम टू टाईम येतात गाड्या. 3:30ला आणि गाडी गर्दीच नाही. अजिबात गर्दी नाही गाडी. आहे ना. शनिवारची असते बऱ्यापैकी. रविवारची एवढी नाही. रविवार सोमवारी नाही. काल पण आली तर आरामातच आली अवनी आणि मयुरी. आणि आम्ही पण आज आरामातच आलो. आहे ना. एकदम निवांत गाडी आहे. पण ही गाडी छान आहे म्हणजे अशी दिवसा उजेडी आपण घरात आपलं येतं. हा. किती 4:30ला आलात घरी? हो 4:30ला घरी आलो. आहे ना. चला चला मस्त. आता तू वडे आणलेस. बोलो नाश्ता बोलो करूया थोडासा. सबस्क्रायबर भेटलेले तिकडे हा बरेच होते. 7-8 जण पूर्ण फॅमिलीच होती. भारी असत त्याच्यावर आणलेला खाली बसून. तो रामदास रामदास वडापाव. फणसवण्यात. हां फणसाना. उमेशकडून पण आहेत. उमेशचे वडापाव संपले होते. त्याचे 2 आहेत. बाकी रामदासकडून आणले. मग वडा कुठे? चला या नाश्ता करायला. चटणी अजून हवी तुला ग. संध्याकाळचा नाश्ता वडापाव सगळ्यांसोबत. चला मंडळी मगाशी संगमेश्वरवरून आलो आणि दोन्ही बहिणी पण आता गावी आल्यात. तर जरा गप्पा गोष्टी चाललेल्या. आता रात्रीचं जेवण चाललं आहे. तर आज चिकन आणि तांदळाची भाकरी असं मस्त बेत आहे. परवा दिवशी चिकन वड्याचा बेत झालेला. तर आज चिकन आणलेलं. तर चिकन आणि भाकरी आहे. बघूया आता 1-2 दिवस थांबल्या तर काहीतरी अजून बेत बनेल. अदरवाईज मला वाटतं आता उद्या किंवा परवा मॉर्निंगला आपल्याकडे पालखी येईल. पालखी आली की मग लगेचच निघणार आहे. तर आपण पण निघणारच आहे त्या दिवशी संध्याकाळी. तिकीट मी 2 दिवसाची टाकलेली. उद्याची पण आहे आणि परवाची पण आहे. तर आता पालखीवर सगळं डिपेंड आहे. पालखी येईल त्याप्रमाणे आपण मुंबईला निघणार आहे. तर चला मंडळी आता रात्रीचे साधारण 9 वाजलेत. जेवून घेऊया. मस्त रातकिड्यांचा आवाज येतो आहे गावाकडे आणि आमच्या गप्पा गोष्टी चाललेल्या. आता मी संध्याकाळी परत कुठे गेलो नाही. फेरफटका मारायला आलो तर घरातच होतो. आता रात्री फेरफटक्यासाठी जाईन सर्व मित्रांना भेटायला. पण आत्ता तरी सध्या सर्वांसोबत सगळ्या गप्पा गोष्टीचा मग नाश्ता करतानाच गप्पा गोष्टी चाललेल्या. आणि जामनगर एक्सप्रेस जी पोरबंदर एक्सप्रेस आहे त्या 2 गाड्या आहेत. शुक्रवार शनिवार रविवार अशा सकाळी 10 वाजता वसईवरून ह्या गाड्या निघतात. तर गाड्यांचा रिव्ह्यू चांगला आहे. म्हणजे 3:30चा टायमिंग आहे संगमेश्वरला. तर साधारण टायमावर येतात. म्हणजे कधी कधी 3:15लाच येतात. नाहीतर मग 3:40 किंवा 3:45पर्यंत तरी त्या गाड्या संगमेश्वरला पोचतात. त्यामुळं वसई विरारला जे लोक राहतात ना त्यांनी या गाडींचा फायदा घ्या किंवा त्याचा लाभ घ्या. चांगल्या गाड्या आहेत. आणि इकडून पण निघताना सोमवार मंगळवार बुधवार अशा 3 गाड्या सकाळी 9 वाजता. ती पण साधारण आपल्या 3-3:30ला वसईला सोडतात.
तर अशा या छान गाड्या आहेत. आज बहिणींकडून पण रिव्ह्यू घेतला, माझा रिव्ह्यू बऱ्याच वेळा तुम्ही बघितला असेल. आणि मेन म्हणजे आहे ना, मुंबईवरून येताना शुक्रवार शनिवार रविवार गाड्या आहेत. शुक्रवार शनिवार आणि रविवार या सकाळच्या गाड्या असल्यामुळं बऱ्याचचं काय होतं, सुट्टी होते, म्हणून या गाडीला अजूनपर्यंत तरी गर्दी नाही आहे. तर एखादी सुट्टी करा, पण दिवसभर चांगलं या, आनंदाने या. आता या गाडीने मयुरी अवनी पण जनरल डब्यातून आलेत आणि ताई दोघी पण जनरल डब्यातूनच आल्यात, पण बऱ्यापैकी बसायला छान मिळतं असं सध्याचा रिव्ह्यू आहे. असो, चला आता जेवून घेऊया. रातकिड्यांचा आवाज येतोय का? काळा कुट्टा अंधार आहे आणि रातकिड्यांचा आवाज. आता ॲक्च्युली कसं सर्वजण आलो आहे, तर सगळ्या पुढच्या पाठच्या सगळ्या लाईट्स आता ऑन केलेल्या आहेत आपण, त्यामुळे उजेड भरपूर आहे. चला जेवायला या. तांदळाची भाकरी आणि चिकन. या बाजूला इकडे अवनी पण बसले आहे. अवनी काय खातेस? काय आहे? भाकरी आणि काय आहे? चिकन आहे. तर या बाजूला इकडे ताई आहे. झालं का चिकन व्यवस्थित? मस्त झालं, छान झालंय. वडे पण छान झाले. हां, वडे काय लेट आलात ना तुम्ही? हां, मस्त झालं आहे. वा, छान एकदम ना. कोणी बनवला? तू बनवलं ना? इकडे मयुरी आहे, इकडे ज्योतिताई, या बाजूला इकडे आई. चला जेवण घेऊया. चला मंडळी, मस्त जेवण झालं आहे, मजा आली. आणि आता कसं सर्वजणच गावाला आहोत तर धमाल येणारच. तर मगाशी इकडे खालच्या बाजूला जरा आरडाओरडा चाललेली, बिबटे आला आहे म्हणून. तर ॲक्च्युली बिबटे येतात, कारण कोपऱ्यातली जी घरं आहेत ना, तिकडे बिबटे शक्यतो मांजर किंवा कुत्र्याच्या शोधामध्ये येतात. त्यामुळंच घराजवळ आपण भरपूर लाईट्स ठेवल्यात आणि जेव्हा घराचं पूर्ण काम होईल तेव्हा पण आजूबाजूला आपल्याला लाईट्स अजून लावायचे आहेत. कारण हे प्रकार गावाकडे जरा जास्तच चालले आहेत, म्हणजे बिबट्यांचं प्रमाणच भरपूर चाललं आहे. बिबटे कुठून आले, काय आले ते काय माहिती नाही, पण भरपूर आले आहेत. तर आता सणासुदीला ॲक्च्युली सहसा येत नाहीत, पण माहिती नाही. हा पट्टा थोडासा सामसूम आहे खालच्या बाजूचा, तिकडे बहुतेक आलेला. वरती टेरेसवरती जाऊन टॉर्च वगैरे मारत होतो, काही दिसला नाही, पण खालच्या बाजूला गेला असं म्हणतात, काय माहिती. तर असे गावाकडच्या सगळ्या गोष्टी प्रत्येक गावामध्ये ऐकलत ना की ह्या बिबट्यांच्या स्टोरी आहेतच. बिबटे, रानगवे भरपूर आहेत. वाघ, पटेरी वाघ आहेत, पण ते क्वचित येतात, म्हणजे वर्षातून एका दुसऱ्या वेळेस कधी दिसले तर दिसले. पण बिबटे असं वाटतं ते पाळीव प्राणीच झालं आहे, म्हणजे गावागावांमध्ये आता बिबटे आढळायला लागलेत. तर काळजी घेणं खूप गरजेचं आहे. शक्यतो अजूनपर्यंत आमच्या इकडे संगमेश्वर पट्ट्यामध्ये तरी अजून अटॅक वगैरे कोणी अजून केलेला नाही जास्त माणसांवरती. 1-2 केस रेअर केस झाल्यात, पण असं अटॅक नाही केला आहे. त्यामुळं अजून तरी मनुष्य प्राणी सुरक्षित आहे. पण पुढेपाठी कठीण आहे, कारण काही ठिकाणी असं झालं आहे की बिबटे अटॅक करतात वगैरे वगैरे. पण इकडच्या बिबट्यांना अजून माणसांचं असं काय त्रास नाही आहे, माणसं पण काय त्रास देत नाही, त्यामुळे शक्यतो ते अटॅक करत नाहीत. पण आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे गावाला शक्यतो येत आहे ना, तर रात्रीचं वगैरे असं जंगलात तर कधी जाऊच नका, म्हणजे एकटं डुकटं तरी. आणि दिवसाचं पण शक्यतो एकट्याने जंगलात जाणं हे टाळलंच पाहिजे, कारण वाघ, बिबटे आहेत आणि रानगवे पण आहेत. रानगवे हा बिबट्यापेक्षा बेकार प्राणी, कारण रानगवा हा खूप ॲग्रेसिव्ह आहे, म्हणजे त्यानं माणसाला बघितलं की डायरेक्ट त्याच्या पाठीच लागतो. तर चला मंडळी, आज सर्वजण आलो आहे, तर बिबट्याच्या स्टोऱ्या सुरू झाल्या. कारण आता बिबट्या इकडे ओरडत होते, बिबट्याला माहिती नाही नेमकं काय आलं होतं की माहिती नाही, पण कोणीतरी बघितलं असेल म्हणून ओरडत होतं. तर चला मंडळी, आता तरी रात्र झाले भरपूर, आता जाणार आम्ही परत फेरफटका मारायला. सर्वजण आलो आहे गावाला, तर कसं रात्रीचे फेरफटके असतातच, पालखी नाचवणं असतंच, ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. तर चला मंडळी, तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.